भारताची नववर्षात विजयी सुरुवात झाली आहे। पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर मात करत भारतानं खरं तर न्यूझीलंडवर 4 गडी राखून विजय मिळवलाय। 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 आता आघाडी घेतली आहे। 2025 पासून वन डे मध्ये भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सलग 8वा विजय। तर सामन्यात 93 धावा करत विराट कोहली मॅन ऑफ द मॅच ठरलाय। सांगलीत अवकाळी पावसानं हजेरी लावली। सांगलीकरांना ऐन थंडीत पावसाचा अनुभव आता अनुभवायला मिळतोय। थंडीचा कडाका कमी झाल्यानं सांगलीकरांना दिलासा मिळाला। एक महत्त्वाची बातमी समोरते। मुंबईत निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर असल्याची माहिती। गैरहजर 6871 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। कामात दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आजपासून कारवाईला सुरुवात करण्यात येईल। मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली होती। मात्र ड्युटी लावूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या आणि निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधात 12 जानेवारीपासून कारवाई करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।